नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे, तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमानं बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. विश्वामित्राचं सुद्धा हरण झालं, ऋषी मुनी सुद्धा गेले, पण आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत डोळा मारला की जायचं नाही, हे आपलं काम नाही. पाहिलं मंडळी, एक राज्यसभा खासदार, वृत्तपत्र संपादक, विश्व प्रवक्ता, उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला ताईत संजय राऊत एका महिला खासदाराबद्दल अश्लाघ्य भाषेत बोलतोय. संजय राऊतनं या आधी सुद्धा अशी अश्लाघ्य वक्तव्य केलेली आहेत. फोन ठेव, फोन ठेव, का फोन ठेव. नाही असं का छानपणा करायचा नाही. फोन ठेव. हाऊ कॅन यू फॉरगेट अरे गाते मला शिकवते का तू? ऐकून घेतो म्हणून तू काय समजते तुझं मला? पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पाठिंब्यावर संजय राऊत एखाद्या लिंगपिसाट व्यक्तीप्रमाणे समाजात वावरतोय. संजय राऊत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या वळचणीला गेलेत तेव्हापासून त्यांचा महिला विरोध वाढलाय. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनीही कंगना राणावत या अभिनेत्रीचा तोकड्या कपड्यातील फोटो टाकत क्या भाव चल रहा है मंडी में अशा अश्लाघ्य कॅप्शन सहित महिलेची बदनामी केली होती. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांचं महिला विरोधी धोरण आणि नीच मानसिकता आहे. याचा परिणाम असा होतोय की काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये नेहा नावाच्या हिंदू मुलीवर फयाज नावाच्या मुस्लिम तरुणानं लव जिहाद मानसिकतेतून निर्घृण हत्या केली. त्यामुळे आता जनतेनं महिलांच्या सुरक्षेसाठी, सक्षमीकरणासाठी काँग्रेस, शरद पवार गट, अश्लाघ्य उद्धव ठाकरे गट यांना मतदानातून जागा दाखवत हद्दपार करणं काळाची गरज आहे.